अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आमची जी तिरुपतीची जी ट्रिप आहे हे आमचे घरचे कुलदैवत बालाजी महाराज. एवढं कोरोनाचं आम्ही तिकीट काढलं होतं, पण जे न्यूजमध्ये येत होतं जास्त, त्याच्यामुळे मग आम्ही थोडं चिंतेमध्ये होतो की बालाजीला जायचं का नाही जायचं. बालाजी महाराजांचं जे एक तत्व आहे की ते जेव्हा बोलवता तिथं जावंच लागतं. त्यानुसार आमची प्लॅनिंग झाली. आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो. तिकीट पण आम्ही ऑनलाईन आमचं बुकिंग नाही झालं, तर त्याबद्दल पण मी आपल्याला सांगणार आहे. एक अनुभव आहे म्हणजे बालाजी महाराजांचा. सकाळीच आम्ही ट्रेन आमची एक 6-6:30 ट्रेन ट्रेन जी आहे ती 8:30 वाजता आली. म्हणजे आम्ही 6 वाजता तिथे जाऊन बसलो होतो. आणि बालाजी महाराजांचं जे आपण जे म्हणतो ना की तिरुपतीला, तर भरपूर जण असं की तिरुपतीला जाऊ शकत नाही. ते पूर्ण विचार करता किंवा हे करता, सगळं ठरवून घेता, पण नाही होत. खूप जण असे म्हणता. आम्ही करता आणि करता हे बालाजी महाराज आहे. त्यामुळे जी ट्रेन आहे ते तिथपर्यंत गेलो आम्ही. आणि 3 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. जी ओखा रामेश्वर जी ट्रेन होती आमची, त्या ट्रेनला 3 महिन्याचा वेटिंग पिरियड असतो. म्हणजे 3 महिने अगोदर तिकीट काढून ठेवावं लागतं. दर्शनाचं पण 3 महिने अगोदर काढून ठेवावं लागतं, जेव्हा स्लॉट ओपन होईल त्यावेळेस. तर या प्रकारे आम्ही जी ट्रेन आहे सकाळच्या वेळेस ठीक गेलो. हे आपलं औरंगाबादचं रेल्वे स्टेशन. गोविंदा गोविंदा. आणि भारतामध्ये असे अनेक प्रसिद्ध मंदिर आहे. तर ही जी ट्रेन जी येते ओखा रामेश्वर, ओखापासून रामेश्वरपर्यंत जाते ही ट्रेन. तर ही औरंगाबादपासून डायरेक्ट तिरुपतीपर्यंत आहे. म्हणजे आजचा हा पूर्ण दिवस, रात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे जाणार. 3 महिन्याची ट्रेनची म्हणजे ह्या ट्रेननेच आपण तिरुपती जाणार. आणि याच्या अगोदर असं सांगायची गोष्ट, याच्या अगोदरची मागच्या एक किंवा त्याच्या अगोदरची जी ट्रेन आहे ती कॅन्सल झाली आणि त्यामुळे पण चिंतेत होतो. आपण ह्या व्हिडिओमध्ये बालाजी महाराजांचं जे आहे, आता ट्रेनमध्ये आम्ही घरून जे केलेला जो स्वयंपाक होता तो ट्रेनमध्येच आम्ही खाल्ला. त्याच्यामध्ये आपण बालाजी महाराजांबद्दलचं तिरुपतीचं आहे त्याबद्दल माहिती सांगू, आणि जो अनुभव आहे आमचा तो पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अवनी. आणि एक छान आपण जे एक रुटीन असतं ना आपलं वर्क, ते रुटीन सोडून आपण जर एक 8-10 दिवस जर बाहेर असं देवाच्या ठिकाणी किंवा अदर ठिकाणी जर फिरलो ना, आपलं माइंड फ्रेश होतं, पूर्णपणे चेंज होतं. तर भारतामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत. त्यामध्ये अशी ओळख असलेलं ते व्यंकटेश्वर बालाजी. हे मंदिर आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये. आता आपण त्या बालाजी महाराजांबद्दल ते माहिती घेऊ. हे स्टेशन आहे त्यांचं, रेल्वे स्टेशन. याप्रमाणे आम्ही सकाळी तिथं पोहोचलो. आता हे बालाजी महाराज आहे. आता हे तिरुपती. आपण 2 गोष्टी समजून घ्या. खाली आपण जे स्टेशनला पोहोचणार ते तिरुपती मेन, आणि वर जे आपण जे वर शेषनागाच्या 7 फण्यावर आधारित म्हणजे सप्तगिरी पर्वत तिथं जाणार आहे ते तिरुमला आहे. हे हॉटेल होतं. आम्ही ह्या हॉटेलमध्ये राहिलो. तिरुमला वरच्या साईडला आहे आणि तिरुपती हे खालच्या साईडला आहे. म्हणजे शेषनागाच्या 7 फण्यावर आधारित सप्तगिरी पर्वत. तर तिथं जवळपास 7 फूट इंच देवाची मूर्ती आहे. तर तिथं जे बालाजी महाराज आहे ते तिथं बसलेले. हे हॉटेलची रूम आहे. तर आम्ही तिथे गेल्यावर आम्ही ऑनलाईन मी काबर दाखवते आपल्याला की आम्ही तिथे गेल्यावर आमचं जे राहायचं जे तिकीट होतं ते पण आम्ही ऑनलाईन बुक नव्हतं केलं. ती परिस्थिती अशी होती, ती करोनाची परिस्थिती होती. कोणी जास्त ऑनलाईन आमच्या रूम बुक पण नव्हत्या झाल्या, आमचे ऑनलाईन तिकीट पण बुक नाही झालं. पण एक देवाची इच्छा असली ना, आम्ही रेल्वे स्टेशनला गेलो, तिथे व्यवस्थित बघितलं. 1-2 ठिकाणी बघितल्यानंतर जे रेटनुसार किंवा आपल्या याच्यानुसार जे तिकीट म्हणजे पैशानुसार आपला समजलं आम्हाला की कुठं घ्यायचं, त्यानुसार इथे फिक्स झालं.
लहान मुलं सोबत असल्यामुळं आपण असं बाहेर कुठं नाही राहू शकणार. बॅचलर असलो आपण कुठं पण राहू शकतो, पण फॅमिली असल्यावर नाही राहू शकत. त्यामुळे त्यांच्या कृपेनुसार आम्ही ते रूम घेतली आणि त्या साईडलाच इकडच्या साईडला हे अशा नाश्ता भेटतो. त्या साईडला इकडलं इडली वडा, तांदूळाचं पीक एक नंबर असतं, तांदूळ जास्त प्रमाणात असतो. इथे इडली वडा सांबार आहे त्याप्रमाणे हा जास्त चालतो. आता शहरापासून जवळ असलेलं बालाजी मंदिर आहे ना, हे डोंगरात तिरुमल आहे, तिरुमल असं म्हणतात. आणि तेलुगू आणि तमिळ भाषेत त्याला मलाई असं म्हणतात, म्हणजे डोंगर पर्वत. म्हणजे बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. तर या पद्धतीने तिथं असं पान असतं, केळीच्या पानावर असा नाश्ता देत असतं. तिथं केळीचं पान, त्याच्यावर नाश्ता, आणि एक थोडं वेगळं आपल्या रुटीननुसार वेगळं असं ना. जे इडलीची क्वालिटी पण खूप छान होती, मस्त लागतं ते. ओम. मी तिथे सकाळी नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर सगळ्यात पहिले गोविंदराज. गोविंदराज म्हणजे बालाजी महाराजांचे भाऊ. हे गोविंदराजचं मंदिर आहे. म्हणजे त्यांचे भाऊ खाली आहे तिरुपतीला, आणि ते सप्तगिरी पर्वतावर म्हणजे तिरुमलाला बालाजी महाराज आहे. हे त्यांचे भाऊ आहे गोविंदराज. आता त्यांच्या मंदिराविषयी जी माहिती आहे ती माहिती मी आपल्याला सांगणार आहे. त्याच्या अगोदर आता हे गोविंदराजबद्दल माहिती आहे. तर गोविंदराज जे आहे ते बालाजी महाराजांचे मोठे भाऊ आहे. आणि इकडचे जे मंदिर आहे ना, इथे जे पॉझिटिव्ह वेब पहा, म्हणजे त्यांची कलाकृती, हे खूप कलाकृतीनुसार जे आहे ना, खूप असं छान वाटतं. त्याचा जो कलर आहे आतमधून जर आपण बघितलं जवळच्या साईडला, इथं पण आपण जे वस्तू आता हे खालच्या गोविंदराजच्या खालच्या साईडला जे आपण जे शॉपिंग करणार ना, त्याचे रेट खूप जास्त आहे, हाय लेवल जास्त आहे. पण आपण हे जर तिरुमलाला गेला तर त्याचे रेट कमी आहे. म्हणजे आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याबद्दल मी आपल्याला सांगतो. तर बालाजी महाराजांची जे हे आहे, हे गोविंदराजच्या मंदिरामध्ये येते. हे खूप प्राचीन मंदिर आहे. त्याची कलाकृती, बारीक बारीक कलाकृती, असं मन आपलं असं प्रसन्न होऊन जातं. आणि एक अशी आख्यायिका आहे की तिरुमलाचं दर्शन घ्यायच्या अगोदर तुम्हाला गोविंदराजचं दर्शन करूनच वर जावं लागतं. त्याशिवाय वर गेलं, आपण डायरेक्ट वर गेलो तर आपलं जे दर्शन आहे ते दर्शन नाही होत, अशी आख्यायिका आहे. म्हणजे पहिले गोविंदराजचं दर्शन घ्यायचं, नंतर वरती तिरुमलाचं दर्शन घ्यायचं. म्हणजे हे गोविंदराज बालाजी महाराजांचे मोठे भाऊ. आता हे जे म्हणजे तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान आणि पृथ्वी तलावरचे साक्षात स्वर्ग आहे, जिथे श्री लक्ष्मीपती व देवी श्री पद्मावती पती म्हणून ओळखले जाणारे तिरुपती जे व्यंकटेश्वर बालाजी महाराज हे आहे. प्राचीन जुने घर आहे ते. तिकडची गजरे आणि हे जे वास्तू आहे हे पूर्ण गोविंदराजचं मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल फोन नॉट अलाउड, मोबाईल फोन नाही घेऊन जा त्यामध्ये. आता हे आमचा जो प्रवास आहे तो प्रवास सुरू झाला. आता तिरुमलाला जायचं तर आमच्याकडे पास ऑनलाईन दर्शन केलं होतं. आमच्या ऑनलाईन दर्शनाचे पास नव्हते. दुसरी गोष्ट, आम्ही जे इम्तियाज जलील आहे जे खासदार साहेब, त्यांच्याकडून आम्ही लेटर घेतलं होतं. तर लेटरमध्ये काय व्हायचं, ते लेटर घेतल्यानंतर आता तिथं ते खालूनचं पहिले जरा भरपूर जण म्हणतात की नाही वर तुम्हाला दर्शन नाही होणार, हे नाही होणार, भरपूर जण असं सांगता. मग आम्ही बालाजी महाराजांच्या भरोश्यावर आम्ही निघालो वरती.
जे होईल ते होईल. त्यांच्या भरोशावर निघालो. तिथे चेक पॉईंट होता. ते म्हणे भरपूर जणांना आम्ही विचारलं खाली की ते म्हणे की नाही वर नाही जाऊ देणार. पण एक आपला जो प्रयत्न आहे, आम्ही तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिले दर्शनच बघितलं. तर नाही ऑनलाईन नाही झालं, त्यामुळं ऑनलाईन आमचे पैसे डिडक्ट झाले, पण आमचं दर्शनचं बुकिंग नाही झालं. आणि असं मध्ये तिरुमलामध्ये की वरती आपल्याकडं जर पास असेल, त्या चेक पॉईंटवर जर आपल्याकडं वरते ऑनलाईनचे पास असेल तर वर येऊ देता, नाही तर तुम्हाला वर नाही येऊ देत, खालच्या खाली पाठवून देता. तर आम्ही विचार केला की आपण एकदा चेक पॉईंटवर जाऊ. आणि एक रिक्षावाला होता, तो जर म्हटला तर तुमच्याकडे जर MPचं लेटर असेल तुम्ही तिथे जाऊन चेक करा, वर सोडतील. त्याप्रमाणे भरपूर जण नाही म्हटले आम्हाला, तरी पण आम्ही गेलो. त्यांना पण सांगितलं, ते लेटर घेऊन गेलो होतं. त्याच्यामध्ये सगळे आधार कार्डची झेरॉक्स आणि जे वॅक्सिन होतं, 2 वॅक्सिन झाले होते ते झेरॉक्स, हे असं त्यांना दाखवलं. त्यांनी सांगितलं जा म्हणून. तो जो चेहऱ्यावर जो आनंद बघता ना तुम्ही, आता सध्या बघा तुम्ही, तो आनंद होता. तिथून आम्हाला त्यांनी जे अशक्य होणार जी गोष्ट आहे ती झाली होती. आईच्या डोळ्यामध्ये पण अश्रू होते, पाण्याचे आनंद अश्रू होते. आणि सगळे जय जयकार कडून निघत होते. कारण की जो मेन एक टप्पा होता वर जायचा, तो टप्पा क्लिअर झाला. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. सगळेजण ओम झोपला, सगळे जय जयकार करत होते. आणि हा जो घाट आहे, असं आम्ही वरती निघालो. आता याच्यापुढं आम्ही असंच ठरवलं की तिकीट आहे हे ऑनलाईन काढायचे. घरी तिकीट ऑनलाईन दर्शनांचे आम्ही घरी काढायचा प्रयत्न केला, नाही झाले. याच्यापुढं एजंटमार्फत अवश्य काढा. तुम्ही पण तसंच करा, एजंटमार्फत काढून घ्यायचे. आम्ही असं वरती निघालो. आणि कर्ता आणि कविता बालाजी महाराज असतात. आता मी आपल्याला तिथलच्या बालाजीची जी कथा आहे किंवा बालाजी महाराजांचं, त्याबद्दल मी आपल्याला माहिती सांगतो. तिरुमला हे वरती आहे, हे डोंगर आहे. म्हणजे 7 बालाजी महाराजांच्या हातामध्ये शंकर चक्र गदा पद्म हे स्थित आहे. आणि दोन्ही बाजूला श्रीदेवी आणि भूदेवी अशी प्रतिमा आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती म्हणजे विष्णू. बालाजी विख्यात मंदिर आहे. आता हे बालाजी महाराज तिथं कधी आले त्याची कथा मी आपल्याला सांगतो. एका शेतकऱ्यास आकाशवाणीद्वारे वारुळातील मुंग्याला खायला घालण्याची आज्ञा झाली. तेथील राजाला ही आकाशवाणी सांभाळल्यावर त्यांनी त्या वारुळास दूध पुरवू लागला. त्याच्या भक्तीमुळे बालाजी अवतीर्ण झाले म्हणजे आले. वारुळात श्री विष्णूचे वास्तव्य होते. भृगु ऋषीने विष्णूच्या छातीवर लात मारली तरी विष्णूने त्याचे पाय चेपून क्षमा मागितली. या रागाने लक्ष्मी वैकुंठ सोडून निघून गेली. लक्ष्मी सोडून गेल्याने वैकुंठांची शोभा निघून गेली आणि विष्णूचे निर्धन झाले. तेव्हा लक्ष्मीस शोधण्यासाठी विष्णू भूलोकी मनुष्य रूपात वास्तव्यात होते. म्हणजे बालाजी महाराज इथं वास्तव्यात होते. त्यांनी शेषाद्री वरुळात मुक्काम केला होता. तिथल्या राजाला एक गाय त्या वरुळात जाऊन रोज दूध सोडायची अशी कथा आहे. तिरुपतीला रोख स्वरूपातील रकमेवर सोने, चांदी, हिरे हे दागिनेही अर्पण केले जातात. लग्नासाठी बालाजीने कुबेराकडून कर्ज घेतले होते. तेव्हा त्यांनी कुबेराला सांगितले की कलियुगात माझे भक्त मला सोने, चांदी, पैसे वाहतील, त्यातून मी तुझे कर्ज फेडीन. विष्णूचे अनेक अवतार आहे. रूपातील फक्त बालाजीची मूर्ती अशी आहे जिचा वरदहस्त खाली झुकलेले आहे. जरूर तो भक्तांना लक्ष्मीप्रमाणे धन देत आहे असं आहे. आता श्री बालाजी मंदिराविषयी माहिती. हे श्री व्यंकटेश्वराचे हे पवित्र प्राचीन मंदिर व्यंकटरी नावाच्या 7व्या पर्वतावर स्थित असून मंदिराच्या जवळ स्वामी पुष्करणी तलाव आहे. त्यामुळे तिथे बालाजी भगवान व्यंकटेश्वर नावाने ओळखले जाते. यांना 7 पर्वताची देवता असे मानले जाते. मंदिराच्या गर्भगृहात म्हणजे भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती आहे. आपला जो हे जे दाखवते मी आपल्याला त्याच्यामध्ये तर जो घाट आहे तो घाट संपूर्ण दाखवते. जसं का आपण जातोय वरती असा तुम्हाला अनुभव येईल. बालाजी महाराज गर्भगृहात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर आहे. तर सोन्याच्या दरवाजासमोर तिरुमहामंडप नावाचा मंडप आहे. मंदिर फारसा सुंदर दरवाजे, मंडपे, छोटे छोटे मंदिर आहेत. आपण वर गेल्यावर बघूच.
देवाच्या मंदिरासमोर सोन्याने मळवलेला स्तंभ आहे. दरवाजावर जय विजयची मूर्ती आहे. या मंडपात हुंडी नावाचे एक बंद दानपेटी असून यामध्ये भक्त गुप्त दान करतात. बालाजी महाराजांचे दर्शन घेणाऱ्या भक्ताच्या प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतात असे मानले जाते. असे मानले जात नाही, आमची पूर्ण इच्छा त्यांनी पूर्ण केली, नाही तर आम्ही वापस आलो असतो. आता मंदिराची उभारणी ही दाक्षिणात्य गोपुर शैल्या पद्धतीची आहे. बालाजीची मूर्ती सोने व इतर दागिन्यांनी मढलेली असते. मूर्तीची उंची 2 मीटर आहे. मंदिराच्या स्थापनेला अचूक काळ अज्ञात आहे, म्हणजे कधी स्थापन झाले हे अजून कोणालाही माहिती नाही. मूर्ती स्वयंभू मानली जाते. लोककथेनुसार तिरुपती डोंगरावर मोठे वारुळ होते. एका शेतकऱ्यास आकाशवाणीवर वारुळात मुंग्या खायला घालण्याची आज्ञा झाली. तिथील राजाला आकाशवाणीवर समाजला त्याने वारुळात दूध पुरवू लागला. आणि ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने. शैल्य पल्लव साम्राज्याने या मंदिराला भरभराट आणली. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती राघोजी भोसले यांनी देखील देखभालाची व्यवस्था केली. म्हैसूरचा व गदवल संस्थाद्वारे मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन तेथील हतरजी माजी मठाला स्वप्नात आले होते. ही स्थापना 1933 पर्यंत सुरू होती, म्हणजे इतक्या वर्षापासून सुरू आहे. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्यान्वये तिरुमला तिरुपती देवस्थानम TTD समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान TTD असे म्हणतात. हे पुरातन मंदिर ज्या डोंगरावर आहे त्या डोंगराचा माती ढेसळत असल्याचा दावा मध्यंतरी पुरातत्व विभागाने केला होता. ही माती अशी ढेसळत गेली तर मंदिर एक दिवस खाली येईल असा इशारा देणारं निवेदन असं तिरुमला तिरुपती याप्रमाणे झालं होतं. त्या पेपरमध्ये एकदा आलं होतं. डागडुजी किंवा मूळ शिल्पाला धक्का न लावता ही डागडुजी केली जाते. मुख्य मंदिरात डागडुजीचे काम सुरू आहे. आता इथं कल्याणकट्टा. आता आजूबाजूचा जो परिसर आहे, आपण आता जसं वर जाणार तसं आपला जो हा पूर्ण जे जंगलचा प्रकार आहे, पूर्ण जंगल. जो आनंद असतो ना, आपल्याला तिथूनच वापस मागं पाठवून दिला असतं तर आम्ही वरपर्यंत आलेलो नसतो. रस्ता पण खूप म्हणजे स्वच्छ आहे. इकडच्या बाजूने आपल्या गाड्या म्हणा किंवा हे म्हणा, रस्ता पण स्वच्छ आहे, टापटीप आहे, स्वच्छता व्यवस्थित आहे. आणि एक छान गोष्ट, हा जो पूर्ण आहे ना टोटल वर जाण्यासाठी आपण जे म्हणतो, आपण जे ST महामंडळाने तिथून पण जाऊ शकता. खालून तिरुपतीहून एक 65 रुपये घेता बसने. आणि आपण जर गाडी करून जर गेलो, आपण 6-7 जण जर असलो तर एक 100 रुपये देऊन पण आपण जाऊ शकता. 7 जण असले 100 रुपये देऊन पण घेता. 7 जण घेता जीप पण 100 रुपये देऊन वर जाऊ शकता. यायच्या वेळेस पण 100 रुपये देऊन खाली. नाही तर बसने 65 रुपये घेता एका जणाचे. ही बस असते. आपल्या इथं ST महामंडळ आहे त्याप्रमाणे ही जी बस आहे 65 रुपये एकाची, लहानांची 40 रुपये. तिरुमलामध्ये एक कल्याणकट्टा नावाचं आहे. कल्याणकट्टा म्हणजे केसाचं दान. तिरुमलाच्या तिरुपती बालाजीच्या चरणी डोक्याची केस दान केल्याने मनातली इच्छा पूर्ण होते अशी भक्ताची धारणा असल्याने इथं स्त्री पुरुष सर्वजण केस दान करतात. रोज हजारो किलो केसाचं दान या ठिकाणी होत असते. या केसाचा वापर विक तयार करण्यास केला जातो. तर याप्रमाणे आहे. कल्याणकट्टामध्ये पहिले येणाऱ्या भाविकांना, हे कल्याणकट्ट्यामध्ये आपण जेव्हा येतो ना, भाविक लोक आपले केस दान करतात. येणाऱ्या भाविकांना एक कुपन व नवीन ब्लेड देण्यात येते. असे कुपन घेऊन संबंधित नंबरवर केस कापण्यात पुढील जाऊन उभा राहावे. नंतर प्रथम पाण्याने डोके भिजून केस मऊ करण्यास संदर्भात सांगितले जाते. 2-4 मिनिटात मुंडन केले जाते. तिथे व्यवस्था पाहण्याजोगे आहे. आता हे साफसफाई
हे सगळं TTD करत असतं. तिरुपतीमध्ये केसदान प्रथा आहे त्याप्रमाणे बघ त्याच्यामुळे काय केसासोबत स्वतःचा अहंकार देवाला समर्पित केला जातो. मंदिराजवळ कल्याणकट्ट्या सामूहिक रूपात केसदान केले असेल ते केल्यानंतर पुष्करणी येथे स्नान करून मंदिर दर्शन घेतले जातात. पण आता सध्या कोरोना असल्यामुळे पुष्करणीचं पण सध्या बंद आहे. तर बालाजी महाराजांचे प्रमुख उत्सव कोणकोणते? प्रमुख उत्सव ब्रह्मोत्सव. अश्विन शुद्ध प्रतिपदा तर नवमी हा काळ तिरुपतीचा सर्वात प्रमुख उत्सव ब्रह्मोत्सव असतो. या प्रसन्नाचा उत्सव मानला जातो. 9 दिवस चालणारा हा उत्सव वर्षातून एकदा साजरी केला जातो. आपल्या इथे नवरात्र असतात, तिथे ते असतं. हा उत्सव कन्या राशीत सूर्याचं आगमन झाल्यानंतर उत्सवास सुरुवात होते. या व्यतिरिक्त वसंतोत्सव, तपोत्सव, पवित्र उत्सव, अधिक मास हे उत्सव साजरे केले जातात. हुंडी आणि दान. श्री तिरुपती बालाजीचे हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे. तिरुपती बालाजीच्या मंदिरात दररोज 50,000 भक्त दर्शनासाठी येतात. भक्तांनी केलेले दान कोटीच्या घरात असते. प्रत्येक वर्षात मंदिरात दान सुरू अब्ज रुपये जमा होतात. या मंदिराचे खांब सोन्याने मढवलेले आहे. यामुळे मंदिरात सर्वात श्रीमंत मानले जाते. अलीकडे विरुद्ध वाढत्या श्रीमंती जोरदार चर्चा झाली आहे. आता काही जण हे जेवढं वरतून जाताना काही जण पै पण जाऊ शकता. पदयात्रा करणाऱ्या भक्तांसाठी तिरुमला देवस्थानाने एक विशेष मार्ग तयार केला आहे. या मार्गाने भक्त थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकता. श्री तिरुपती भगवान व्यंकटेश्वर मूर्तीच्या या गोष्टी कदाचित तुम्हाला माहीत नसाव्यात, तर मी तुम्हाला मूर्तीच्या गोष्टी सांगतो. तिरुमला व्यंकटेश्वर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिरात आंध्र प्रदेशात तिरुमल असे. हे मंदिर सर्वात प्राचीन आणि श्रीमंत रूपात ओळखले जाते. आता मी या काही गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे, आपल्याला पटणार नाही, पण बालाजी महाराजांचे भक्त यावर गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवतात. हा पर्वत आहे. पहिली एक मान्यता अशी आहे, या मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत असे मानले जाते की केसाचा कधीही गुंता होत नाही, हे नेहमी मुलायम राहतात. बालाजी महाराजांची तिरुमलामध्ये जी बालाजी महाराजांची मूर्ती पूर्ण काळा पाषाण येतो, तर त्यांचे जे केस असताना ते खरे मानले जातात आणि त्या केसांचा कधीही गुंता होत नाही, मुलायम राहतात. दुसरी मान्यता अशी आहे, बालाजी महाराजांच्या मूर्तीच्या मागे भाग हा नेहमी ओलसर राहतो. ते आपण जर त्या भिंतीला जर कान लावून ऐकलं तर आपल्याला समुद्राचा आवाज येतो. कधी पण आपण कान लावून ऐका आपल्याला समुद्राचा आवाज येतो. मान्यता तिसरी, मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छडी आहे. असे मानले जाते की या छडीचा उपयोग देवाला बालरूपाला मारण्यासाठी केला गेला होता. त्यामुळे त्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. त्यामुळे बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली आहे. अच्छा, आता मान्यता चौथी, बालाजी मंदिरात गाभाऱ्यात देवाच्या मूर्तीकडे पाहिल्यास मूर्ती गाभाऱ्याच्या मधोमध दिसते, परंतु वास्तवामध्ये तुम्ही बाहेर उभा राहून पाहिल्यास ती मूर्ती गाभाऱ्यात उजव्या बाजूस स्थित असे दिसते. हे बरोबर आहे, हे मला पण झालं होतं. आणि जेव्हा आपण मूर्तीकडे बघतो तेव्हा आपण जे तिथं असं लाईट नसतं, पूर्ण अंधार असतो आणि एक दिवा असतो. तो कधीपासून दिवा चालू आहे, त्याला तेल नाही काही नाही, दिवाखंड चालू आहे. हा पण एक चमत्कारच आहे. आणि जेव्हा दर्शन घ्यायला आपण तिथं उभा राहतो तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर जो पूर्ण आपला प्रवास म्हणा, सीन म्हणा, सगळा निघून जातो. माणूस पूर्ण हलका होऊन जातो. हा अनुभव आहे. तर मान्यता नंबर 5, गुरुवारी भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीला पांढरे चंदन लावले जाते. दुसऱ्या दिवशी हा चंदनचा लेप काढून टाकल्यानंतर मूर्तीला देव लक्ष्मीचे चिन्ह उमटलेले दिसतात. अच्छा, मान्यता नंबर 6, मूर्तीवर अर्पण करण्यात येणारे सर्व फुले आणि तुळशीचे पाने भक्तांना परत न देता सर्व सामग्री बारीक करून मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीत टाकली जाते. अच्छा, मान्यता नंबर 7, मंदिरातील पुजारी दिवसभर मूर्तीला अर्पण झालेले फुले मागे फेकत राहतात. अर्पण केलेल्या फुलाकडे पाहत नाही, कारण या फुलाला पाने चांगले मानले जात नाही. अच्छा,
मान्यता नंबर 8, ह्या मंदिरात एक दिवा हजारो वर्षापासून प्रज्वलित असून हा दिवा कोणी लावला आणि केव्हापासून चालू आहे हे कोणाला माहीत नाही. बालाजीच्या जी मूर्ती आहे त्याच्या बाजूला आहे, अजून माहीत नाही कोणी लावलं. मान्यता नंबर 9, स्थानिक मान्यतेनुसार 18व्या शतकात हे मंदिर 12 वर्ष बंद ठेवण्यात आले होते. 12 वर्ष. त्या काळात एका राजाने 12 लोकांना मृत्यूदंड दिला होता आणि त्यांचे सर्वांचे शिव मंदिरावर लटकवले होते. असे म्हणतात की त्यावेळी व्यंकटेश्वर स्वामी स्वतः प्रगट झाले होते. 12 वर्ष 18व्या शतकात. मान्यता नंबर 10, मंदिरापासून 23 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. या गावामध्ये निवास करणारे लोकच फक्त गावात ये जाव करू शकतात. हे लोक कडक नियमाचे पालन करून जीवन व्यतीत करतात. याच गावातून भगवान व्यंकटेश्वरासाठी फुले, दूध, तूप, लोणी सामग्री आणली जाते. आता माझ्या याच्यानुसार मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्यांना राहुग्रहाची 18 वर्षाची महादशा सुरू आहे, ज्यांना व्यवसायात धनाची नेहमी कमतरता वाटते, आपला धनसंचय लाभ होण्यासाठी आपण वर्षभरातून एकदा तरी श्री महालक्ष्मीपती श्री बालाजी तिरुपतीला जाऊन दरवर्षी दर्शन घ्यावे व आपणास निश्चित फायदा होईल. हा आमचा पण अनुभव आहे. आणि जे सलग 3 वर्ष तिरुपती बालाजीचे दर्शनाला जाता, भगवान बालाजी त्याला जीवनात कधीच कमी पडू देत नाही आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री बालाजीला प्रिय असणारा त्यांचं जे दर्शन आहे ते दर्शन जर आपण घेतलं तर आपल्याला कधीही कमी पडत नाही. हा माझा स्वतः पर्सनली पण अनुभव आहे. म्हणून बालाजी महाराजांचं आपण जेवढं सांगितलं तेवढं कमी. आता आपण किती वर्ष आपण बोलतोय, असं वाटतं की जसं काय आता हा जो रस्ता आहे, रस्ता पण आता पटपट हे होतोय.
गोविंदा 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 गोविंदा. आलो शेवटी कल्याण कट्ट्याजवळ. आता कल्याण कट्ट्याजवळ इथून ब्लेड घेतली, एक कुपन घेतलं, कल्याण कट्ट्याजवळ आलो. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. आधी इथे सगळेजण बसवता आणि सगळ्यांचं हे करत असतं. कल्याण कट्ट्यामध्ये आपले जे केस आहे सगळ्यात पहिले केस आपले दान करायचे, काय करायचे. ओम माझा पहिला 9 महिन्याचा असल्यामुळं त्याचं पहिलं जाळवं, ओम 6 म्हणजे 9 महिन्याचं असल्यामुळे पहिलं जाळवं त्याचं बालाजीजवळ काढलं. त्याचं नशीब पण चांगलं की 9व्या महिन्यामध्ये बालाजीचं दर्शन झालं. ही सगळी बालाजी महाराजांची इच्छा आणि त्यांच्या इच्छेनुसार हे सर्व होत असतं. आमचं मुंडन झालं, म्हणजे कल्याण कट्ट्यावर दान केले, चंदनाची ओटी लावली आणि आम्ही आता दर्शनाला निघालो. त्यांच्या इच्छेनुसार दर्शन पण व्यवस्थित झालं, छान झालं. आतमध्ये मोबाईल नॉट अलाउड. हा बालाजी महाराजांचा तिरुमलामधला बाहेरचा सगळा परिसर, त्याबद्दल मी आपल्याला पूर्ण माहिती सांगतो. हा बाहेरचा परिसर, इकडून पण एक दर्शन या साईडने पण येऊ शकता. इथे हे कळसाचे दर्शन आहे, ते कळसाचं दर्शन आपण घेऊ शकता. आतमधून दर्शन झालं, बाहेरच्या साईडने पण रस्ता आहे, ते लाडू आहे, लाडूच्या ठिकाणी पण मी आपल्याला घेऊन जाईल. तिथे सगळी फॅमिली बसली आणि हा जो परिसर आहे ना, इथं पूर्ण असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटतं, एक छान आणि मनोहर दृश्य होतं. ओम बघा कसं खेळतोय. ओम 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 ओम. एक म्हणतो ना, ज्याचं नशीब असतं, जसं नशीब काही काहींचं आयुष्य जातं ते बालाजी लिहू शकत नाही, आणि ज्यांचं नशीब 9-10 महिन्यामध्ये ते बालाजी लिहितं, हे असं असतं. शेवटी करता आणि करविता बालाजी महाराज आहे. त्यांच्या इच्छेविरुद्ध तिथं कोणीही जाऊ शकत नाही. आणि आपलं भाग्य आपलं आहे, दर्शन आपल्याला होतं आहे. आणि आमचं स्वतः कुलदैवत असल्यामुळं आम्हाला ते खूप छान वाटतं. ते कधी कोणाला कमी पडू देत नाही आणि कधी कोणाला कमी पडणार पण नाही. हा मंदिराचा फ्रंटचा परिसर आहे. हा तिथेचा पूर्ण परिसर आहे मोकळा. हे करोना असल्यामुळं जास्त गर्दी नाही. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. दर्शन झालं, छान वाटलं. आणि ते डोक्याला चंदन लावल्यामुळे काय होतं, डोकं शांत होऊन जातं. आता हे मंदिरातला आसपासचा परिसर. आता ते दर्शन झाल्यावर एका साईडला प्रसाद भेटत असतो. प्रसादाचा तिथंचा पण व्हिडिओ केलेला आहे मी, तो पण आपल्याला दाखवेल. सगळे तिथं आणि ट्रेडिशनल कपडे असतात, लुंगी, जे हिंदू धर्मानुसार, हिंदू शास्त्रानुसार जे असतं ना ते ड्रेस असतात. जीन्स पॅन्ट नॉट अलाउड, शर्ट पॅन्ट पण नाही चालणार. लुंगी, पांढरी लुंगी, लुंगी नसेल तर आपण नेहरू शर्ट घालू शकता. साडी, स्त्रियांनी लेडीजनी साडी, ड्रेस असं, म्हणजे पूर्ण जे हिंदू परंपरेनुसार जे आहे ना ते वस्त्राची म्हणजे छान आहे. असंच प्रत्येक ठिकाणी असलं पाहिजे. आपल्या मंदिरामध्ये तरी व्यवस्थित ड्रेस असणं आवश्यक आहे. सगळे इथे, आणि स्वच्छता पण खूप, म्हणजे घाण असा प्रकार कुठंच नाही दिसला. स्वच्छता पूर्ण ठिकाणी, किती मोठा परिसर असू द्या, एक कचरा पण असा तुम्हाला आजूबाजू कुठेही दिसणार नाही खाली. पॉझिटिव्ह वाटतं. तर आपण आता हे अन्नप्रसादम, त्याचा एक टाइम आपण आहे, आपण टाइम पण पाहू. हे मंदिर मास्क कंपल्सरी. तिकडची भाषा हिंदी जास्त नाही बोलत ते. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तर ऊन
खूप ऊन होतं जास्त. आम्ही आल्यानंतर मग एवढा पाऊस पडला, तिथं पूर्ण पाऊस पडला होता, म्हणजे उन्हाळ्यासारखं ऊन होतं डायरेक्ट. हे अन्नप्रसाद. आता आम्ही आलो तेव्हा तिथे एक पालखी पण जात होती. छान वाटतंय, असं मन, आपलं मन प्रसन्न होतं. इकडचं संगीत पण खूप छान आहे. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. तर ह्या ज्या महिला गेल्या, ह्या सेवा करण्यासाठी असतात. आपण पण सेवा तिथं करू शकतो. एक फॉर्म असतो, ऑनलाईन तो भरून द्यायचा आणि तिथं सेवा करायची. मी पण त्यांच्या मागं जात होतो. आता इकडच्या साईडला आपल्याला लाडूचा प्रसाद घ्यायचा आहे. हे पुष्करणी तलाव. कोरोनामुळे बंद आहे, तिथं आतमध्ये जाऊ देतात. जिथंच आंघोळ करता तिथं आपण कल्याण घाटावर केस हे करायचे, इथे येऊन आंघोळ करायची. स्वच्छ पाणी, पाण्यामध्ये तुम्हाला एक पण असं कचरा किंवा हे काहीच दिसणार नाही, सगळं स्वच्छ पाणी. पुष्करणी तलाव. याच्यामध्ये आतमध्ये एंट्री सोडतात ते आणि आंघोळ करत होते अगोदर. कोरोनामुळे सगळं बंद झालं. सगळे पारंपरिक मध्ये, सगळे लुंग्या आणि ड्रेसमध्ये, साड्या. स्वच्छता बघा, स्वच्छता एक नंबर. देवाला जी प्रिय असते ना स्वच्छता, तीच. काही एक कचरा पण तुम्हाला नाही दिसणार कुठंच, सगळं स्वच्छ. इथं व्यंकटस्तोत्र मराठी वाचू शकता, श्री सूक्त वाचू शकता, पुरुष सूक्त वाचू शकता. आता आपण लाडूचा प्रसाद आहे ना, तो घेण्यासाठी चाललो. 50 रुपयामध्ये एक लाडू आहे आणि दर्शन जर असेल तर एक लाडू फ्री देता आपल्याला. बाकी आपण जे लाडू आपण ते घेऊ शकता. हा दर्शन मंदिराचा मागच्या साईडचा परिसर आहे. हा हे मंदिर आहे मुख्य. लड्डू काउंटर्स. जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांचा उत्सव चालू होता, त्याच्यामुळे जास्त आपल्या इकडचे लोक कोणीच नव्हते, सगळे लोक तिकडचेच होते. इथून बॅग घेऊ शकता आपण. हे मागच्या साईडला आहे, मंदिराच्या मागच्या साईडला लाडू ठेवण्यासाठी बॅग. हे लाडू आहे. पहिले असे लाडू होते की असे तूप लागायचं पूर्ण, एवढे मोठे लाडू असायचे. आता आपण प्रसाद घ्यायला चाललो. हे बघा, हे सप्तगिरी पर्वतचं बघा. इथून 7 नद्या जाता तिथं तिरुपती बालाजी महाराज तिथं वरती. हे सप्तगिरी पर्वत हा असा ॲक्च्युअल पर्वत आहे. आपण आता प्रसाद घ्यायला चाललो. हे असा पर्वत आहे.
आणि अशी नदी आहे. जय आणि विजय ती मूर्ती. आता प्रसाद घ्यायला आपण बसू. ही अशी सिस्टीम असते बसायची. सगळं केळीच्या पानावर असतं. सगळं केळीचे एक गोड असतं, एक तिखट, चटणी आणि भात. तर भात मुख्यतः अन्न भातच आहे. इथं एक असं आहे, एकदा वाढल्यानंतर डबल वाढायला तुम्हाला नाही येणार कोणी. म्हणजे 2 मिनिटामध्ये एवढी गर्दी झाली होती. गर्दीमध्ये एवढं ते पूर्ण जेवढं आपल्याला जेवढं रिकामं दिसतंय ना आता, ते 5 मिनिटामध्ये सगळं फुल भरून जातं. जेवढं रिकामं दिसतंय तुम्हाला आता, ते 5 मिनिटामध्ये सगळं फुल भरून जातं. मी इथं बसलो होतो. आता हे जे नैवेद्य हे दाखवतात ते आरती पण करत असता बघा. 5 मिनिटात सगळं टोटल फुल भरून जाईल. एवढं खूप मोठं आहे. भरलं पूर्ण. एवढी गर्दी असती की आता एक शिर्डीसारखंच आहे. प्रति शिर्डीनुसार जरी म्हटलं, पण हे खूप मोठं आहे. जागा खूप मोठी. व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. दर्शन केल्यानंतर चेहरे असे खूप छान वाटत होते. ती पूजा करताय आता. आपण कसं नैवेद्य दाखवतो तसं ते नैवेद्य दाखवता, पूजा करता, आरती करता, मग प्रसाद द्यायला सुरुवात करता. हे आरती करून हे बघा भरलं सगळं. आरती करता. अशी आरती प्रत्येकाला देता. म्हणजे अन्नधान्याला कधी कमतरता पडत नाही आणि पडणार पण नाही. आता वाढायला सुरुवात करतो. भात वाढण्याची पद्धत पण बघा कशी. तुम्ही असं बघा. हे असा प्रसाद असतो. प्रसाद घेतला, बाहेर आलो. हा संध्याकाळचा परिसर छान शांत. ती पालखी चालली होती समोरून. पालखीचं पण एक दर्शन आम्हाला झालं.
संध्याकाळच्या वेळेस बघा कसे लाईट लागल्यानंतर किती व्यवस्थित छान वाटते बघा. संध्याकाळची 6 वाजले होते. पूर्ण लाईट लागली. एक दिवाळी सारखंच असतं बरोबर आहे. हा एक दिवाळी दसराहून त्याहून अधिक चांगला आहे की त्यांच्या परिसरात राहतोय आपण. पालखी होती, त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आम्ही. मुख्य दर्शन मुख्य द्वार आहे. ही पालखी असते त्यांची. एवढं जड पालख्या उचलतात ते. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. अशा प्रकारे हे जे दर्शन आहे इथून निघाव असं वाटत नव्हतं. आता वेळ होत होती. हे संध्याकाळचं दर्शन. संध्याकाळी खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. काय लक्ष्मी आणि बालाजी महाराज तिथंच बसलेले असल्यामुळे तिथून निघा नव्हतं वाटत. आणि तिकडं गेल्यानंतर इकडची आठवण आपल्याला कधीच होणार नाही आणि होत पण नाही. आपण आपलं घर कसं आहे काय महाराष्ट्रातून आलो आपला काही नाही. आपण तिथं राहिलो की तिथलंच होऊन जातो. घरची चिंता नाही करायची. चिंता ना भय. बालाजी महाराज की जय. सगळं त्यांच्यावर सोपून आपण करायचं. करणारे तुम्हीच आहात असं जर म्हटलं तर ते खूप लवकर होतं आणि फास्ट होतं. टीटी ब्रह्मोस जे उत्सव चालू होता तर टीटीडीची चॅनल आहे टीव्हीवर, त्याच्यावर हे सगळं उत्सव लाईव्ह असतो. हे कळस मेन द्वार आहे. रात्रीचं खूप छान वाटतंय बघा. अजून मंदिराच्या जवळ नेतो मी तुम्हाला, प्रयत्न करतोय जवळ जायचा. हे बघा असं डोळे भरत नाही, किती बघू आणि किती नाही असं होतं. ही गर्दी बघा. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. किती डोळ्यात साठवू आपण साठवू नाही शकत, म्हणून तो लॉक केला. म्हणजे आपण तर दर्शन घेतलं पण बाकीच्यांना पण दर्शन व्हायला पाहिजे. लाइटिंग कळसाचं दर्शन. मागच्या साईडला आलो. इथं आपण ते कापूर लावू शकता. कापूर लावायचं आहे बा. मागच्या समोरच्या साईडचा उलू कापूर लावायचा, दिवा लावायचा, नारळ फोडायचा, नारळ फोडू शकता. हे ते ठिकाण वरच्या साईडला एक्झॅक्ट समोर. आणि तिकडे कसं आहे खूप धार्मिकपणा असल्यामुळे स्वच्छता महत्त्वाची. स्वच्छता पण खूप आहे.
दृश्य बघा किती छान मनोहर वाटतं. असं इथून नाही जाव, साक्षात देव तिथं आहे ना, म्हणून आपल्याला जाव नाही वाटत. हे त्याच्या समोरचं मंदिर. हे सगळं दर्शन जे झालं ते बालाजी महाराजांच्या कृपेने झालं, नाही तर आम्हाला खालूनच वरती येऊ दिलं नसतं. त्यांच्यामुळेच आम्ही वरती आलो. हे असं नारळ फोडता, नवसाचे नारळ असो हे असो हे असे फोडता. आपण जी चटणी बघितली ती ही चटणी या प्रकारची असते. ते यूज करतात ना त्याच्यामध्ये. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. आम्हाला असं वाटत होतं इथून जावंच नाही, पण काय एक वेळ असते, एक काळ असतो आणि एक कार्यकाळ असतो. पुढच्या वेळेस अवश्य बोलवा. त्याच्या बाहेरच्या साईडला खरेदीसाठी आपण तिरुमलामध्येच खरेदी करा आवश्यक, कारण की खाली खूप कॉस्टली आहे जास्त. त्याचा आजूबाजू परिसर. आणि कोल्हापूरबद्दल जी माहिती आहे ती पण मी कोल्हापूरचे व्हिडिओ टाकेल. कुठं राहायचं, कुठं काय राहायचं त्याबद्दल पण मी सांगेल. आणि इथं पण तिरुमलाला आपण जेव्हा येणार ना, तर ऑनलाईन आपण काढूनच या. जे 300-400 रुपये जे त्यांचे चार्जेस असते त्याप्रमाणेच ये इथं, कारण की हॉटेलची चार्जेस पण खूप कॉस्टली आहे. आणि दर्शनाचं आहे ते पण आपण एजंटकडून एक 50 रुपये ॲडव्हान्स जास्त घेतात ते, पण तिथूनच तिकीट काढून यावं ही माझा एक सल्ला राहील. कारण की आपण मोबाईलवर करतो तर 5 मिनटामध्ये 50,000 सगळं बुक होऊन जातं. एजंटमार्फत लवकर फास्ट नेट असतं, लगेच होऊन जातं. हा बाहेरचा परिसर. लाइटिंग. या प्रकारे हे जे दर्शन आहे, दर्शन पूर्णपणे झालं आमचं. आता आम्ही तिरुमलाहून खाली तिरुपतीकडे चाललो. बालाजी महाराजांची ही जी इच्छा आहे पुढच्या वेळेस लवकर अवश्य बोलवावं, म्हणजे आमचं जे सर्व आहे ते प्रकारे होईल आमचं. आता हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता तिथलचे जे देव होते 5 मंदिरं ते बघितले आम्ही. आता एक राम मंदिर आहे तिरुपतीला खालीच, तर राम मंदिराचं आपण दर्शन घेऊ शकता. हे असं प्राचीन तिरुपतीचे जे ठिकाण आहे 5 ते आपण बघू शकता. हे राम मंदिर आहे. आता हे इस्कॉन टेम्पल आहे तिरुपतीचं. इस्कॉन टेम्पल हे पण खूप छान आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही 3 दिवस होतो बालाजीमध्ये. त्यामुळे पहिल्या दिवशी दर्शन, दुसऱ्या दिवस
आणि तिसरा दिवस ते गोविंदराजच्या तिथं समजा जे शॉपिंगसाठी किंवा खरेदीसाठीच तिसरा दिवस संपला. असे 3 दिवस आम्ही राहिलो. आम्ही तिथं कुठं कुठं जेवण केलं, काय काय केलं त्याबद्दल मी सगळी माहिती सांगेल आपल्याला. कारण की जास्त स्पायसी असल्यामुळे ते पंजाबी ढाबा किंवा तिथं आपण याप्रमाणे आपण करू शकतो. हे इस्कॉन टेम्पल. इथं पण बालाजी महाराजांची मूर्ती आहे. इथं पण जो प्रसाद आहे तो प्रसाद इथं पण भेटतो आपल्याला. ओम. त्यादिवशी चतुर्थी होती, आम्हाला उपवास होता, त्यामुळे आम्ही जो प्रसाद आहे तो प्रसाद नाही घेतला. इथं पण सेम स्वच्छता खूप छान होती आणि एक छान प्रसन्न वाटतं. आणि नारळाच्या झाडावर जे जेवताना ते त्यांनी पण एक स्वाद किंवा आस्वाद पण छान येतो. ओम पण 9 महिन्याचा त्यांनी असा त्रास पण नाही दिला, त्याला पण काही त्रास नाही झाला. हे सगळं बालाजी महाराजांमुळं. तिथून आता हे जे तिरुपतीमध्ये कुठं कुठं फिरलो त्याबद्दल आपल्याला सांगतोय. आता हे वरतून जे पाणी पडतं तिरुमलाहून, हे कपिलेश्वर आहे. म्हणजे आपण वरतून दर्शन झालं, आपण इथं पाहू शकलो कपिलेश्वर स्वामी. हे महात्मा गांधी सारखा स्टॅच्यू उभा होता. एवढं उन्हामध्ये, एवढं खूप कडक उन्हामध्ये उभा होता. ओरिजिनल. कपिलेश्वर स्वामी. तिथे धबधबा टाईप येते. मारुतीचं मंदिर आहे. बाहेर गायींना चारा किंवा हे देता. ओम घाबरत नाही. ओम इकडे वा. ओम इकडे वा.
काढला हा आपला अवनी गाबर कपिलेश्वर तिथं आतमध्ये वरतून पाण्यासारखा धबधबासारखं पाणी पडतं ते आता एक कोरोनामुळे तिथपर्यंत नाही जाऊ देत. इथं पण कल्याण गट्टा आहे, इथं पण आपण कटिंग हे त्याप्रमाणे केस आहे ते दान देऊ शकता. म्हणजे कुठं पण आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक मंदिरामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आहे त्यांची तशी सोय. यस गार्डनमध्ये पण छान केलं आहे. हे कपिलेश्वर वरतून पाणी पडतं बघा धबधब्यासारखं. तिथपर्यंत आतमध्ये पहिले जाऊ देत होते, कोरोनामुळे नाही जाऊ देत सध्या तरी. वरतून पाणी पडतं बघा धबधब्यासारखं. चलो भैया तिथे सुबह राहते ना. चला वरतून पाणी येत. कपिलेश्वर तीर्थ इथं पण अंघोळ किंवा हे करू शकता. माकडांचा खूप त्रास आहे. केळं किंवा हे खातात ते. किती आले माकड, खूप माकडं आले. बॅग जर जवळ जर आपली असे असली तर बॅग पण घेतात ते. किती माकडं बसले पा. घाबरायचं नाही, हो जरायचं. त्यांचे शब्द पाय नाही द्यायचं, हो चालच काही करत नाही ते आपल्याला. आपल्या आजूबाजूच असतं जास्त. बरोबर सोलून खातात नाही. बरोबर जसं जे अन्न असतं देवाने बरोबर प्रत्येकाचं अन्न कोणी हे नाही करू शकत, बरोबर घेतं ते. शेवटी ना दाणे दाणे लिखा हे खानेवाले का नाम अशी गोष्ट आहे बरोबर. त्यातून व्यवस्थित सापडून हे करून चला आवरा चला. माझ्या पाठीमाग लागलं ते. हे खालचं हे ओल्ड बालाजी आहे. तिरुपतीमध्ये थोडं लांब आहे. हे ओल्ड बालाजी, हे जुनं बालाजी. पहिले बालाजी महाराज इथं होते, इथून वरती गेले अशी आख्यायिका आहे. ओल्ड बालाजी टेम्पल. इथं पण बालाजी मूर्ती सारखीच मूर्ती असते. इथं पण प्रसाद असतो. कोरोनामुळे आता सध्या नाही आहे. तर हे पद्मावती मंदिर. तिरुपती बालाजी महाराजांची पद्मावती पत्नी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी ही दुसरी पत्नी, अशा दोन पत्नी. आता पद्मावतीचं दर्शन घेऊ. ऊन खूप जास्त होतं, उन्हामुळे हे जे रस आहे रस घेतला आम्ही सगळ्यांनी. हे पद्मावती मंदिर तिरुपतीलाच आहे ते.
एक 2,000 रुपये घेतले होते आमचे 7 जणांचे. सकाळी 10-11 वाजता निघलो असलो आम्ही, संध्याकाळीच पोचलो आम्ही. 2,000 रुपये घेतात ते 7 जणांचे. जास्त जर सांगतील तुम्हाला अगोदर सांगतील 2200, 2800, 2900 रुपये, 3,000 रुपये पण सांगितले होते आम्हाला. एक 2,000 रुपये बरोबर फिक्स आहे. 2,000 प्रमाणे आपण जाऊ शकता. हे पद्मावती मंदिर, हे कालहस्ती मंदिर. 6 मंदिर दाखवतात ते आपल्याला. हे कालहस्ती सगळ्यात शेवटी घेतलं आम्ही. नवग्रह म्हणजे जे ग्रहांची बाधा, महादेवाचं जे मुख्य जे स्थान आहे हे कालहस्ती. तर राहूचा जो दोष आहे तो कमी होतो दर्शनाने. राहूची जी पीडा आहे ते त्यांनी पण कमी होती दर्शनाने. महादेवाचं मोठं लिंग आहे इथं कालहस्ती मंदिर. हेच थोडं लांब आहे तिरुपतीपासून. वरती तिरुमला, खाली तिरुपती, आणि हे त्याच्या एक 20 किलोमीटर असेल कालहस्ती. हस्ती म्हणजे बैल. हे बघा, कालहस्तीचा अर्थ काय पडला? मकडी, साप आणि हत्ती हे मिळून झाले कालहस्ती. ही अशी मूर्ती आतमध्ये एवढी मोठी मूर्ती. इकडची स्वच्छता खूप छान आहे. रांगोळी, ओम कसं खेळतं, ओम ओम अवनी. अवनी हे बरोबर ना. कंटिन्यू घरामध्ये हे असून बाहेर थोडं छान वाटतं. तर अशा पद्धतीने आमचं जे तिरुपतीमधील जे दर्शन आहे, तिरुपतीचे दर्शन पण खूप छान झालं. परत आपले जे तिरुपतीचे देव होते सगळे बाकीचे मंदिरं, त्यांचे पण जे दर्शन आहे ते दर्शन पण खूप छान झाले. श्रीकालहस्ती मंदिर, ओल्ड बालाजी, इस्कॉन टेम्पल, कपिलेश्वर तीर्थ आणि एक जो तिरुपतीचा जो 3 दिवसाचा जो काळ आहे असा संपूर्ण असं वाढत होतं. हे पण खूप प्राचीन मंदिर आहे. इथं पण आतमध्ये खूप हे जसं कोरलेलं आहे. हे महादेवाचं आहे. वय दर्शन. याची कलाकृती पण खूप सुंदर आहे. मंदिराची रेखीवपणा हे पण खूप छान आहे. ते सोन्याचा पूर्ण खांब. कालहस्ती असं आहे बघा. साप, मूर्ती आणि हस्ती. काल म्हणजे साप. एवढी मोठी मूर्ती आहे ती. लिंग एवढा मोठा आहे तो. त्याला म्हणून कालहस्ती हे नाव पडलेलं आहे. हे महादेव, ते महादेवची एवढी मोठी लिंग आहे तो. नवग्रह जो ग्रहपीडा आहे त्यांनी पण हे दर्शनाने कमी होते. आपण रोज नवग्रह स्तोत्र पण वाचू शकता. रोज 9 वेळेस 81 दिवस. कालहस्ती. काल म्हणजे साप, हस्ती म्हणजे हत्ती म्हणजे कालहस्ती. मकडी म्हणजे श्री. श्री कालहस्ती याप्रमाणे.
तिरुपतीला जर पाण्याचं जर असेल तर एक जार पण आपल्याला भेटतो. आपण कमी जे बॉटल्या आहे बाहेरच्या साईडला आहे रेल्वे स्टेशन समोर, तिथं 2 रुपयाला 1 लिटर आहे, याप्रमाणे बॉटल पण भेटते भरून. त्याप्रमाणे पाण्याचं पण आपण करू शकता. ओम खेळला तो छान, अवनी पण खेळली छान. हे कालहस्ती मंदिर. अशा प्रकारे जे तिरुपतीचं दर्शन आहे ते बालाजी महाराजांमुळे आमचं सुखी समृद्ध झालं. बालाजी महाराजांना हीच इच्छा आहे की याच्यानंतर आम्हाला असंच लवकरात लवकर सुखरूप बोलवावं आणि त्यांचं दर्शन पुन्हा एकदा त्यांच्या इच्छेने डबल एकदा छान व्हावं, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला पण तिथे गेला काही प्रॉब्लेम जर वाटला तुम्ही मला मेसेजवर विचारू शकता. त्याची जी डिटेल्स आहे काही काही असेल ते मी ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल आणि करेलच, आपल्याला माहिती सांगेल. हे कालहस्ती मंदिर. आपण शक्यतो जाणार असेल तर शक्यतो आपण बुकिंग ऑनलाईन करूनच जा, ही माझी इच्छा आहे. हे संध्याकाळच्या वेळेस गोविंदराजच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं होतं. ऑनलाईन करून जा. तिकीट ऑनलाईन, दर्शनाचं तिकीट ऑनलाईन करावा, एजंट करून करा. 100% 50 रुपये चार्जेस घेता, जास्त नका देऊ. दुसरी गोष्ट, आपण जे राहण्याचं आहे ते पण आपण ऑनलाईन करून जा. ते पण 400 रुपये का 300 रुपये खोलीचे घेता. असं तिरुपतीचं आमचं दर्शन पूर्ण झालं. आता आम्ही चाललो कोल्हापूरला. कोल्हापूरचा व्हिडिओ मी लगेच काही वेळानंतर, काही तासानंतर कोल्हापूरचा पण व्हिडिओ टाकेल एडिट करून. तर हा तिरुपती बालाजीचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण झाला. बालाजी महाराजांना हीच विनंती, आम्हाला सुखरूप नेलं, सुखरूप आणलं. मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि असंच पुढच्या वेळेस आमचं दर्शन आहे त्यांच्या इच्छेने व्हावं. तिरुपतीला यावं सगळं परिवारांनी, सहपरिवार यावं अशी बालाजी महाराजांना मी चरणी प्रार्थना करतो. त्यांनी आम्हाला अवश्य बोलवावं. आमचं काही चुकलं असेल तर माफ करावं बालाजी महाराज. काही अवदान आमच्याकडून चुकलं असेल तर माफ करावं. याच्यापूर्वी आम्हाला डबल बोलवावं. झालेली सेवा महाराजांनी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. ओम झोपला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.